अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वणी तालुक्यातील शिंदोरा ते घुगुस रोडवर कोलगाव गावाजवळ आवाजपूर इथून आपल्या गावाला कोलगाव येथे मोटरसायकलने जात असलेले बंडूजी जिल्हेवार वय 55 वर्ष राहणार कोलगाव व त्यांच्या पत्नीसह सुशीला बंडूजी जिल्हेवार वय 50 वर्ष राहणार कोलगाव येत होते। दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान कोळसा भरलेल्या ट्रकने यांच्या मोटरसायकलला चिरडल्याने पती पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना मिळताच तातडीने नातेवाईक घटनास्थळी पोहोचून तसेच शिरपूर पोलीस व उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले। तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी WCL कडे मृतकाच्या मुलांना नोकरी, दोन्ही मुलींना 20,000 रुपये महिना व प्रत्येक 50-50 लाख रुपये मदत येथे देत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासन व WCL यांच्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईक प्रेत उचलू देत नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले होते। जोपर्यंत मृतकाच्या मुलांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती। तेव्हा आमदार संजय देडकर हे सदर घटनास्थळी रात्री 12 वाजता पोहोचून घटनेची गांभीर्य लक्षात घेता WCL चे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, वनी ठाणेदार यांच्या चर्चा करून मृतकाच्या मुलांना त्यांच्या मागणीनुसार न्याय देण्याचा प्रयत्न केला। नंतर अखेर 1 वाजता मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात वणी येथे पाठविण्यात आला। विदर्भ उपसंपादक विनोद मावरेसह वणी तालुका महिला प्रतिनिधी भारती वर्डे।